नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, आज आपण नरक चतुर्दशीबद्दल जाणून घेणार आहोत। तर अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी असे म्हणतात। दिवाळीचा एक दिवस आधी हा सण साजरा केला जातो, म्हणून याला नरक चौदस रूप चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी असेही म्हणतात। धार्मिक ग्रंथानुसार छोटी दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर या राक्षसाचा वध केला होता। आपला भारत देश हा सांस्कृतिक परंपरेचा देश म्हणून ओळखला जातो। या आपल्या देशामध्ये होणारे प्रत्येक सण आपण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतो। त्यापैकीच एक असणारा दिवाळी हा सण आपण सगळे मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करतो। हा सण साधारणपणे 5 दिवस चालणारा भारतातील सर्वात मोठा सण मानला जातो। या दिवाळी सणाच्या तिसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी हा दिवस असतो। या दिवशी दीपदान करण्याची प्रथा देखील आपल्याकडे आहे। ही नरक चतुर्दशी आपण का साजरी करतो, या नरक चतुर्दशीचे महत्त्व, याची माहिती आणि यामागील कथा नक्की काय आहे याबाबतची सगळी माहिती आज आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे। चला तर मग वेळ न घालवता पाहूया नरक चतुर्दशी। श्रीकृष्णाच्या या पराक्रमाची आठवण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो। नरक चतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे दर्शन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे असते। तेव्हाच आपल्या मनातील गर्वाचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल, असा यामागील उद्देश आहे। या दिवसाला अभ्यंग स्नानाचे महत्त्व असे मानले जाते। सकाळी लवकर उठून संपूर्ण शरीरास तेलाने मालिश करून सुवासिक ओटणे लावून सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंग स्नान होय। नरक चतुर्दशी या दिवशी पहाटे यमासाठी पणती किंवा दिवा लावण्याची प्रथा आहे। या दिवसाला खूप महत्त्व आहे। तसेच या दिवशी होणाऱ्या अभ्यंग स्नानाला देखील महत्त्व प्राप्त झाले आहे। या दिवसाला छोटी दिवाळी असे सुद्धा म्हटले जाते। हा एक हिंदूंचा पवित्र सण असून या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला मारून 16,100 मुलींना मुक्त केले होते। हा सण अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षांमधील चतुर्दशीला येतो। या दिवशी भारतातील सगळे लोक सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून सुवासिक उठणे तसेच तेल लावून गरम पाण्याने आंघोळ करतात, म्हणजेच शरीरातील नरकासुरारूपी राक्षसाचा नाश आणि आपल्या शरीरातील मनातील वाईट विचार नष्ट व्हावे यासाठी देवाला प्रार्थना केली जाते। यासोबतच या दिवशी संध्याकाळी दिवा दान करण्याची प्रथा आहे। हा दिवा यमराजासाठी केला जातो। पौराणिक कथानुसार या दिवशी यमदेवाची पूजा केली जाते। महापर्वाच्या या मालिकेतील या सणाला स्वतःचे वेगळे महत्त्व आहे। अश्विन महिन्यातील कृष्ण तिथीच्या दिवशी पूर्ण विधीपूर्वक पूजा केल्यास जन्मभर केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते, तसेच नरक आणि अकाली मृत्यूचे भय राहत नाही। पौराणिक कथेनुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी आणि दुष्ट राक्षस नरकासुराचा वध केला। 16,100 मुलींना नरकासुराने आपल्या कैदेत ठेवले होते। श्रीकृष्णाने या मुलींना नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त केले आणि पत्नी सत्यभामाच्या मदतीने 16,100 मुलींशी विवाह करून त्यांना सन्मान दिला होता। मुलींच्या बंधनातून मुक्ती आणि नरकासुराच्या वधाच्या स्मरणार्थ नरक चतुर्दशीच्या दिवशी दीपदानाची परंपरा सुरू झाली। त्यासाठी दिवे लावून सजावट केली जाते आणि नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो। नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्वप्रथम आपल्या अंगाला उठणे आणि तेल लावून गरम पाण्याने अभंग स्नान केले जाते। त्यानंतर देवाला दिवा लावून दारामध्ये रांगोळी काढून फटाके लावून आनंदोत्सव साजरा केला जातो। आंघोळीनंतर पायाखाली करटुले नावाचे कडू फळ चिरडण्याची सुद्धा पद्धत आहे। नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून ही प्रथा पार पाडली जाते। अभंग स्नान झाल्यानंतर नवीन कपडे दागिने परिधान करून देवदर्शन केले जाते। त्यानंतर फराळाचे पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून दाखवून आपण प्रसाद म्हणून घरातील सर्व सदस्य मिळून एकत्र ग्रहण करतो। संध्याकाळी वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या आकाशकंदील लावून जागोजागी रोषणाई करतो। त्याचप्रमाणे फटाक्यांची देखील आतषबाजी केली जाते। यामागे असणाऱ्या पौराणिक कथेनुसार ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला त्यावेळी मरताना नरकासुराने त्यांच्याकडून वर मागितला की आजच्या तिथीला मंगल स्नान करणाऱ्यांना नरकाची पीडा होऊ नये। म्हणूनच त्या दिवसापासून सूर्योदयापूर्वी स्नान अभ्यंग स्नान करण्याची प्रथा पडलेली दिसून येते। जे या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून लोक स्नान करत नाहीत
त्यांच्या मागे वर्षभर दारिद्र्य आणि संकटे येत असतात, यापासून त्यांना मुक्ती मिळत नाही असे देखील समजले जाते। नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवा लावून दिवा दान करण्याचे पौराणिक महत्त्व आहे। या दिवशी संध्याकाळी दिवे लावल्याने अंधार दूर होतो, म्हणूनच नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हणतात। आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वर्ग आणि नरक अशा दोन संकल्पना आपण मानतो, म्हणूनच आयुष्य चांगल्या प्रकारे चालवले घालवले आणि चांगल्या गोष्टी आपण या पृथ्वी तलावर केल्या तर आपल्याला स्वर्ग मिळतो, आणि जर आपण वाईट वागलो, वाईट वृत्ती आपल्या मनात तयार केली तर आपल्याला नरकात जावे लागते, अशी आपल्या हिंदू धर्मातील लोकांची मान्यता आहे। म्हणूनच या नरकाच्या भयापासून मुक्ती मिळवण्यासाठी सगळ्या ठिकाणी दिव्यांची आरास करावी असे देखील समजले जाते। लोकांच्या मनातील भीती नष्ट व्हावी, सर्वांनी पापमुक्त राहावे, एकमेकांना सहाय्य करावे। ज्याप्रमाणे दिवे स्वतः जळतात आणि इतरांना प्रकाश देतात, त्याचप्रमाणे आपणही दुसऱ्यांची मदत केली पाहिजे। या दृष्टिकोनातून आपण वेगवेगळ्या पणत्या या दिवशी प्रज्वलित करून दीपदानसुद्धा करतो आणि आपल्या आयुष्यातील अज्ञान अंधार दूर करण्याचा प्रयत्न करतो। अभ्यंग स्नानापूर्वी कारीट नावाचे फळ फोडण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळते। ते फळ नरकासूर या राक्षसाचे प्रतीक मानले जाते। या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नानाच्या पूर्वी घराबाहेर किंवा तुळशी वृंदावनाजवळ डाव्या पायाच्या अंगठ्याने कारीट ठेचले जाते। अभ्यंग स्नानाच्या आधी कारीट फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध करत त्याच्या रूपात असलेली सारी कटुता दुष्टता नाहीशी करावी आणि त्यानंतर मंगल स्नानाने पवित्र होऊन अभ्यंग स्नान करणाऱ्या व्यक्तीला प्रथम कुंकुवाचा टिळा लावण्यात येतो। सर्व शरीराला कोमट केलेले तिळाचे तेल लावून ते जिरेपर्यंत मर्दन करणे किंवा अंग चोळणे या प्रक्रियेला खरे तर अभ्यंग म्हणतात। या दिवशी सूर्योदयापूर्वी संपूर्ण शरीराला उलटे आणि तेल लावून आपण जे स्नान करतो त्याला अभ्यंग स्नान असे म्हणतात। हे अभ्यंग स्नान करणे अत्यंत फलदायी असे मानले जाते। या अभ्यंग स्नानात संपूर्ण शरीरावर तेलाची मालिश करण्यात येते। ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयापूर्वी करण्यात आलेल्या या अभ्यंग स्नानाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहे। नरक चतुर्दशीला शुभ मुहूर्तावर स्नान केल्याने नरकाच्या भयापासून मुक्ती मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे। स्नानानंतर दक्षिण दिशेला हात जोडून यमराजाची प्रार्थना केल्यास वर्षभरात केलेली पापे नष्ट होतात असाही समज आहे। खरे तर दिवाळीचा काळ म्हणजे थंडीच्या आगमनाची वेळ। यावेळी शरीराला हंगामी आजार होण्याची शक्यता असते। अभ्यंग स्नान केल्याने शरीरातील रोगाशी लढण्याची शक्ती वाढते। अभ्यंग स्नानाला जेवढे भौतिक महत्त्व आहे तेवढेच धार्मिक महत्त्व देखील आहे। अभ्यंग स्नानाने शरीरातील सर्व छिद्रे उघडतात, त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते। पूर्ण शरीराला व्यवस्थित तेल लावून मालिश केल्याने त्वचेमधील वाताचे प्रमाण हे कमी होते। उटणे लावल्याने शरीराची चांगली मसाज होते, त्यात आयुर्वेदिक घटक असल्याने त्याचा फायदा होतो। त्वचेतील कोरडेपणा नाहीसा होऊन त्वचा मुलायम आणि कोमल होते। शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत व्हायला मदत होते। घामाचा येणारा दुर्गंध नाहीसा होतो। दिवाळीला शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेले तेल कुण्या प्रेमाच्या व्यक्तीकडून सर्व अंगाला लावून नंतर शुद्ध वनौषधीच्या चूर्णाचे उटणे वापरून मग गरम पाण्याने आंघोळ करण्याचे स्वर्गसुख काही अवर्णनीयच असते। तेजोमय दिवाळीत भेटलेले हेच विसाव्याचे क्षण, आपुलकीचे क्षण पुढे वर्षभर धकाधुकीच्या जीवनाला स्नेहाचा प्रेमाचा आधार देतात। आता नरक चतुर्दशीची कथा अशी आहे। आश्विन कृष्ण चतुर्दशीला हा सण साजरा करतो। या सणाची संबंधित एक पौराणिक कथा आहे। या आणि कथेनुसार नरकासूर हा एक दुष्ट आणि क्रूर असा असुर होता। ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला त्यावेळी त्याचा जन्म पृथ्वीच्या गर्भातून झाला होता। त्याचा जन्म झाल्यानंतर राजा जनकाने नरकासुराचा सांभाळ केला। पृथ्वीच्या गर्भातूनच त्याचा जन्म झाल्यामुळे आपल्याबरोबर पृथ्वी त्याला विष्णू लोकात घेऊन गेली। विष्णूंनी त्याला प्रागज्योतिषपूर राज्याचे कारभार सांभाळण्यासाठी सांगितले। त्यासाठी त्याला एक दुभेद रथ दिला। मथुरेचा राजा कंस याचा मित्र होता। त्याचे लग्न विदर्भाच्या राजकन्या मायाशी झाला। नरकासुराने आपले राज्य काही काळ व्यवस्थित सांभाळले, पण त्याचे मित्र बाणासुराशी होती।
त्यामुळे त्याच्या संगतीत राहून तो लोकांवर अत्याचार व अन्याय करू लागला। त्याने आपल्या अत्याचाराने सगळीकडे उच्छाद मांडला होता। त्याच्या या उच्छादाला कंटाळून एकदा वशिष्ठ ऋषींनी त्याला शाप दिला की त्याचा मृत्यू विष्णूच्या हस्ते होणार आहे। या शापापासून वाचण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना त्याने प्रसन्न करून घेतला आणि मला कोणीही मारू शकणार नाही असा वर घेतला। वर मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःला अमर समजून त्याने अनेक राजांना बंदिस्त करून त्यांच्या बायका आणि मुलींवर अत्याचार सुरू केले। जवळपास 16,100 बायकांना त्याने कारागृहात दाबून ठेवले होते। त्याच्या अत्याचाराला सगळेच कंटाळले होते। देव, गंधर्व, मानवांना याचा त्रास होत होता। ते सगळे विष्णू देवांकडे गेले। विष्णूंनी त्याला मारण्याचा ठरवले आणि कृष्णाच्या रूपात येऊन त्याचा वध केला। त्याचे त्यांनी बांधलेले महाल वेगवेगळ्या खंडहराने अग्नीने वेढले गेले होते। कृष्णाने गरुडावर बसून नरकासुराचे 2 तुकडे पाडले आणि त्याचा वध केला आणि त्याच्या कारागृहात बंदिवान असलेल्या 16,100 मुलींची सुटका केली। त्यानंतर सगळ्यांनाच असा प्रश्न पडला की या बंदिवान झालेल्या मुलींचा स्वीकार कोण करणार। कृष्णाने त्या 16,100 मुलींचा लग्न करून त्यांचा स्वीकार करून त्यांना मान मिळवून दिला। युद्ध करताना नरकासुराच्या रक्ताचा काही थेंब कृष्णाच्या अंगावर पडले होते। ते स्वच्छ करण्यासाठी कृष्णाने तेल लावून स्नान केले होते। या दिवसापासून आपण तेल लावून अभ्यंग स्नान करतो। या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने सर्व संकटे दूर होतात असे सांगितले जाते। तर आता संपूर्ण आढावा घेऊया थोडक्यात। सूर्योदयापूर्वी सुवासिक तेल व उटणे लावून गरम पाण्याने पुरुषांचे व स्त्रियांचे अभ्यंग स्नान होणे, घरातील सुवासिनींनी त्यांना औक्षण करणे, दारासमोर रांगोळी काढणे, आकाशकंदील लावणे, सर्वांनी भगवंताचा जय जयकार करणे, घरातील देवांना तेल उटणे लावून मंगल स्नान घालणे व पूजा करणे, सणानिमित्त केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवणे, कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून फराळ करणे, सायंकाळी दीपोत्सव साजरा करणे, 4 वातींची समई पूर्वेकडे लावून तिचे दान करणे। नरक चतुर्दशीच्या दिवशी मृत्यूची देवता यमराजाची पूजा करावी, दारासमोर रांगोळी काढणे, आकाशकंदील लावणे, सणानिमित्त केलेल्या फराळाचा देवाला नैवेद्य दाखवणे, कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून फराळ करणे, सायंकाळी दीपोत्सव करणे। नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्वप्रथम आपल्या अंगाला उटणे आणि तेल लावून गरम पाण्याने अभ्यंग स्नान केले जाते। त्यानंतर देवाला दिवा लावून दारामध्ये रांगोळी काढून फटाके लावून आनंदोत्सव साजरा केला जातो। नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनातून अकाली मृत्यूची भीती दूर होते। तसेच या दिवशी यमराजांसमोर दिवा लावल्याने नरकाच्या भयापासून मुक्ती मिळते। नरक चतुर्दशी हा एक शुभ दिवस आहे, जो धनत्रयोदशी नंतर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येतो। हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो, कारण या दिवशी दुष्ट राक्षस नरकासुराचा भगवान कृष्ण यांनी वध केला होता। या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता। या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे दर्शन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे। तेव्हाच आपल्या मनातील गर्वाचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल, असा यामागील उद्देश आहे। म्हणून नरक चतुर्दशी आपण साजरी करतो। तर मंडळी, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी, असे छान छान माहिती आपल्याला मिळावी म्हणून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।